नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे ई सेवा केंद्र जर तुम्हाला सुरू करायचं असेल, तर रायगड जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज ऑनलाईनसुद्धा करायचा आहे आणि ऑफलाईनसुद्धा करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर ई सेवा केंद्र मागणीचा ऑफलाईन अर्ज पाहत आहात. इथे सर्वात प्रथम फॉर्मच्या वरच्या बाजूला तुमचा फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्जदाराची माहिती विचारण्यात आलेली आहे. अर्जदाराचे नाव, पत्ता, अर्जदाराचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आयडी अशा प्रकारची माहिती भरायची आहे. त्यानंतर फॉर्ममध्ये खाली आल्यावर सी-एस-सी केंद्राची माहिती विचारण्यात आलेली आहे. यामध्ये तुमच्याजवळ सी-एस-सी केंद्र आय-डी असणे गरजेचं आहे. जर तुमच्याजवळ सी-एस-सी आय-डी नसेल, तर कमीत कमी टी-ई-सी आय-डी असणे गरजेचं आहे. तरच तुम्ही सी-एस-सी सेंटरसाठी मागणी अर्ज करू शकता. येथे सी-एस-सी केंद्राचा संपूर्ण पत्ता भरायचा आहे. त्यानंतर अर्जदाराची शैक्षणिक माहिती इथं भरायची आहे. त्यानंतर खाली अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती, म्हणजे सेवा केंद्र कुठे सुरू करणार, त्याचा संपूर्ण पत्ता, त्याचा पिनकोड नंबर अशी संपूर्ण माहिती अर्जदाराने भरून घ्यायची आहे. आता अर्जासोबत आवश्यक कागदपत्र काय जोडायचे आहे, यामध्ये सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि त्याची भरलेली प्रत या ऑफलाईन अर्जासोबत जोडायची आहे. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्डची प्रत, सी-एस-सी किंवा टी-ई-सी प्रमाणपत्र, त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र, त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र लागेल, म्हणजे तुम्ही जे काही कोर्स केलेले असेल त्याचे सर्टिफिकेट जोडावे. त्यानंतर जागेचे प्रमाणपत्र लागेल. जागा स्वतःची असल्यास घरपट्टी, प्रॉपर्टी टॅक्सची पावती किंवा भाडोत्री असल्यास भाडे कराराची पावती, हे सर्व अर्जासोबत जोडायचे आहे. यामध्ये अर्जदार अपंग असल्यास त्याचे सर्टिफिकेट जोडावे. त्यानंतर पुढे खाली बघा अटी व शर्ती. या अटी व शर्ती नीट व्यवस्थितरित्या वाचून व समजून घ्या. त्यानंतर ह्या अर्जासोबत स्वयं घोषणापत्रसुद्धा द्यायचं आहे. ते व्यवस्थितरित्या वाचून घेऊन व्यवस्थित भरून घ्या. आता स्वयं घोषणापत्र भरल्यानंतर महत्त्वाचे म्हणजे नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरिता अटी व शर्ती आहेत, त्या व्यवस्थितरित्या वाचून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण अशा अटी व शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या केंद्रासाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, हे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज, ऑफलाईन अर्ज या दोन्ही अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आता ऑनलाईन अर्ज कुठं करायचा त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. धन्यवाद.